नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मनीषा ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की आपला व्हिडिओ कशा संदर्भात आहे. आणि त्यासोबत ना मला एक माझी छोटीशी चूक इतकी मला महागात पडेल असं वाटलं देखील नव्हतं. कारण इतक्या वर्षाची जी काही माझी मेहनत होती, जे काही कष्ट होते, त्यासोबत वेळ जो खर्च केलेला होता तो तर ह्याच यूट्यूब चॅनलवरती 2 ते 3 वर्ष प्रामाणिकपणे प्रयत्न करून त्यानंतर एका छोट्याशा गोष्टीमुळे मला इतकं मोठं पाऊल उचलावं लागतं, मला हे वाटलं देखील नव्हतं. मला वाटलं एक स्वप्न, एक आवड म्हणून मी यूट्यूब चॅनल ओपन केलेलं होतं आणि मला वाटलं की आता जे काही आहे ते आपलं होऊन जाईल. पण तसं नाही झालं. पण एका छोट्याशा चुकीमुळे ना माझं खूप मोठं नुकसान झालं. तर तुम्हाला मी खरोखर दाखवते रिअलमध्ये ती माझी चूक सर्वात मोठी कोणती होती. तर तुम्ही देखील जर तुमचं नवीन यूट्यूब चॅनेल असेल, तुम्ही नवीन क्रिएटर असाल, तर चुकून देखील ही चूक करू नका. कारण तुम्हाला यामुळे ना खूप गोष्टी महागात पडतात आणि खूप तुमचा वेळ देखील खराब होतो आणि त्यासोबत तुमचं वर्ष देखील खराब होतं. कारण मी जेव्हा ही गोष्ट करत होते तेव्हा देखील मला खूप रडायला आलेलं होतं. कारण मी इमॅजिनसुद्धा करू शकत नाही की एवढ्याशा गोष्टीसाठी जे वाट बघत होते, पण त्याच गोष्टीमुळे मला इतकं मोठं पाऊल उचलावं लागेल हे मला माहीत देखील नव्हतं. तर जे की आपलं यूट्यूब चॅनेल आहे, तर त्याच्यावर आपले सारखे व्हिडिओ येतच असतात. पण काही दिवस झालं, आता 1.5 महिना ते महिना झालं आपले रेग्युलर व्हिडिओ येत नाही आहेत काही कारणानिमित्त. तर याच्यापुढे आपले जे काही डेली ब्लॉग असतील ते येत राहतील. पण सोबत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वात आवडता आणि सर्वात पहिल्यांदा अपलोड केलेला तो मी व्हिडिओ आहे. पण त्या एका व्हिडिओच्या चुकीमुळे माझी सर्वात मोठी चूक कोणती ठरली, चला मी आता तुम्हाला दाखवते. तर बघा, यूट्यूबचं चॅनेल असून देखील सर्वात मोठी चूक माझ्याकडून काय झाली, तर आता मी तुम्हाला दाखवते माझं यूट्यूबचं चॅनेल. तर हे बघा, माझं यूट्यूबचं चॅनेल आहे आणि याच्यावर ना 27,000 सबस्क्रायबर आहेत. तर संपूर्ण व्ह्यूज बघू शकता तुम्ही, 1 करोड आहे. तर आता बघा, चूक झाली कोणती माझ्याकडून. तर मला काही गोष्टी सांगणार असं कुणीच नव्हतं. पण जे मला स्वतःला माहीत होतं, इथपर्यंत मी गोष्टी केलेल्या होत्या. तर इथे बघू शकता, सर्वात पॉप्युलर व्हिडिओ आपला रेणुका मातेचा 1,20,00,000मध्ये आपल्या रेणुका मातेचा व्हिडिओ गेलेला आहे. त्यासोबत इथे सबस्क्रायबर देखील तुम्ही बघू शकता. फक्त 3 ते 4 महिन्यामध्ये ना इथे आपले 27,000 सबस्क्रायबर एका व्हिडिओने घेऊन आलेले होते. आणि त्यासोबत ह्या गोष्टी सांगणारं देखील कोण नव्हतं. आणि व्हिडिओमध्ये चूक काय झाली माझ्याकडून, की ह्या व्हिडिओला ना माझा आवाज देखील नव्हता, माझा फेस देखील नव्हता. त्यामुळे ना रिव्ह्यूज कंटेंट म्हणून ह्या माझ्या व्हिडिओला मेल आला यूट्यूबचा. तर अशा प्रकारे बघा, ही सर्वात मोठी चूक माझ्याकडून घडलेली आहे. तर हा व्हिडिओ ना यूट्यूबकडून असं सांगण्यात आलं की व्हिडिओ तुम्हाला डिलीट करावा लागेल. तर इथे संपूर्ण तुम्ही व्ह्यूज बघू शकता, लाईक, कमेंट बघू शकता. तर ऑडियन्स देखील तिथे बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे बघा, ही खूप सर्वात मोठी चूक झालेली आहे माझ्याकडून. तर आपल्या चॅनलवरती मी हा गणपतीमध्ये व्हिडिओ अपलोड केलेला होता. तर दसऱ्यामध्ये खूप सारे ह्याला व्ह्यूज आले आणि फक्त एका छोट्याशा चुकीमुळे ना मला यूट्यूबकडून मेल आला की तुम्हाला हा व्हिडिओ डिलीट करावा लागेल. पण जेव्हा मी हा व्हिडिओ आता डिलीट करत आहे, माझी इच्छा देखील नाही आहे डिलीट करायची, पण मला करावाच लागेल. कारण देवाचा, रेणुका मातेचा देखील व्हिडिओ होता आणि त्यासोबत त्याला खूप सारे व्ह्यूज होते, सबस्क्रायबर देखील वाढलेले होते. आणि हा व्हिडिओ डिलीट करताना मला खूप म्हणजे खूप वाईट वाटत होतं आणि रडायला देखील आलेलं होतं. कारण इतका मला हा आपल्या चॅनलवरती आवडलेला सर्वात असा छान व्हिडिओ होता. तर आता मला हा व्हिडिओ डिलीट करावा लागत आहे. तर आता काय करणार, ऑप्शन नाही आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मी आता डिलीट करणार आहे. आणि ह्याचे जे काही व्ह्यूज आहेत ते सुद्धा ह्याच्यामध्ये मायनस होणार आहेत आता. तर तुम्ही बघू शकता, हा जो व्हिडिओ आहे तो मी आता डिलीट करणार आहे. तर इथे डिलीटचं ऑप्शन आहे, इथे 3 डॉट आहेत. तर तिथे आपल्याला डिलीटचं ऑप्शन येतं. तर आता बघू शकता तुम्ही, जो रेणुका मातेचा व्हिडिओ होता तो आपल्या चॅनेलवरून हटवण्यात आलेला आहे आणि तो व्हिडिओ डिलीट झालेला आहे. पण हा रेणुका मातेचा व्हिडिओ डिलीट करताना मी मनावर खूप मोठं ओझं ठेवून हा व्हिडिओ डिलीट केलेला आहे. तर ही चूक तुम्ही परत कधीच करू नका. तर अशा प्रकारे बघा, एक छोटीशी चूक आणि सांगणार देखील कोणीच नव्हतं.
म्हणजे ज्या काही यूट्यूबच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला फॉलो कराव्या लागतात, पण असं सांगणारं कोणी नसल्यामुळे ही चूक माझ्याकडून झालेली होती. जो की रेणुका मतीचा व्हिडिओ होता, त्याला व्हॉईस नव्हता आणि फेस नव्हता, त्यामुळे त्या व्हिडिओला रिव्ह्यूज कंटेंट म्हणून यूट्यूबकडून मेल आला. त्यामुळे मला नाविलाज असताना हा व्हिडिओ मला डिलीट करावा लागला. तर तुम्ही जर नवीन क्रिएटर असाल तर चुकून ह्या गोष्टी करू नका, तुमचा वेळ देखील वाया जाईल. तर फक्त व्हिडिओ बनवण्याचा उद्देश इतकाच होता की ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या गोष्टीमधून मी जाते त्या गोष्टी तुम्हाला अगोदरच कळल्या तर बरं होईल, यामुळे हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर चला तर मग भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.